तर बीडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा आजही विस्कळीत आहे। महिनाभरापूर्वी ऑनलाईन बुकिंग करून देखील गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी गॅस सिलेंडर रस्त्यावर आणून आपला रोष व्यक्त केला। धानोरा रोड परिसरातील HP गॅस एजन्सी बाहेर सध्या नागरिकांचा हा रोष पाहायला मिळतोय। पहाटेपासून नागरिक गॅस सिलेंडर घेऊन रांगेत उभे आहेत, परंतु अद्यापही गॅस एजन्सी सुरू करण्यात आलेली नाही। तर गॅस एजन्सी चालकाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। बघूया। बीडमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा आजही विस्कळीत असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळेच या ठिकाणचे नागरिक जे आहेत ते आपला रोष व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतात। बीड शहरातील ही संपूर्ण दृश्य आहे ज्या ठिकाणी धानोरा रोड परिसरामध्ये गॅस सिलेंडरच्या टाक्या घेऊन नागरिक रस्त्यावरती उतरल्याचं हे चित्र पाहायला मिळते। धानोरा रोड परिसरातील ही गॅस एजन्सी आहे ज्या ठिकाणी नागरिकांना गॅस सिलेंडरचं बुकिंग करून देखील महिनाभर देखील सिलेंडर पुरवठा होत नाही आणि त्यामुळेच असा रोष जो आहे या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे। या ठिकाणी आपण बघू शकता गॅस सिलेंडरच्या टाक्या घेऊन हे नागरिक जे आहेत ते या ठिकाणी रस्त्यावरती उतरल्याचं चित्र आहे। काय सध्याची परिस्थिती काय सांगितलं जातं नेमकं तुम्हाला? या धानोरा रोड या ठिकाणी बीडमध्ये गुरुकृपा एजन्सी आहे आणि त्या एजन्सीमध्ये काय करतात की ऑनलाईन नोंदणी करून घेतात, बुकिंग करतात। बुकिंग केल्याच्या नंतर एक पावती देतात, पावती दिल्याच्या नंतर नंबर देतात, ते हे तारखे तुम्ही गॅस टाकी घेऊन जा म्हणून। आणि ज्या दिवशी लोक टाक्या घेऊन या ठिकाणी येतात तर त्या दिवशी त्यांना अजून 2 दिवसांनी या, म्हणजे सरासर एकीकडे देशाचे मोदी काय म्हणतात की आपले पंतप्रधान की महिलांच्या डोळ्यामध्ये धूर गेला नाही पाहिजे आणि एकीकडे 2-2 महिने आम्हाला चुलीवर गॅस नसल्यामुळे चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ येते। आज आम्ही धानोरा रोड या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि या एजन्सीला आम्ही लॉक लावलेला आहे। जोपर्यंत आम्हाला गॅसच्या टाक्या भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। हा रोष जो आहे तो नागरिकांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जोपर्यंत गॅस सिलेंडरचा पुरवठा हा सुरळीत होणार नाही तोपर्यंत ही गॅस एजन्सी उघडणार नाही असा देखील पवित्रा या ठिकाणच्या नागरिकांनी घेतलेला आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।